नमो बुद्धाय. जय भीम. मित्र हो, मागील भागामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड धर्म आणि धम्म यामधील भाग पहिला. धर्म आणि धम्म यातील दोन धम्म धर्मापासून वेगळा कसा याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले होते. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग पहिला धर्म आणि धम्म यातील तीन धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तीन धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन. धर्माचे प्रयोजन काय, धम्माचे प्रयोजन काय, ती प्रयोजने एकच आहेत का भिन्न आहेत? या दोन प्रश्नाची उत्तरे बुद्धांच्या सुनखत आणि पोट्टपाद या ब्राह्मणाबरोबर झालेल्या संवादात आढळतात. एकदा भगवान मल्लांच्या अनुप्रिय या नगरात राहत होते. त्या प्रसंगी एके दिवशी अगदी सकाळी चिवरे धारण करून हातात भिक्षापात्र व दुसरे चिवर घेऊन त्यांनी भिक्षाटनासाठी नगरात प्रवेश केला. रस्त्यात त्यांना असे वाटले की भिक्षेसाठी इतक्या सकाळी जाणे योग्य नव्हे, म्हणून ते परिव्राजक भगव्वा याच्या आश्रमात त्याला भेटण्यास गेले. भगवंतांना पाहून भगव्वा उठला आणि अभिवादन करून म्हणाला, भगवान, या आसनावर बसावे. भगवान बसल्यावर भगव्वा एका लहान आसनावर बसला आणि भगवंतांना म्हणाला, काही दिवसापूर्वी सुनखत्त लिच्छवी मजकडी येऊन म्हणाला, मी अलीकडे तथागतांचे शिष्यत्व सोडले असून त्यांचा शिष्य म्हणून त्याच्याकडे राहत नाही. सुनखत्ताचे म्हणणे खरे आहे काय? भगवंतांनी उत्तर दिले, होय, सुनखत लिच्छवी जे म्हणतो ते खरे आहे. सुनखत मला ते म्हणाला. त्यानंतर मी त्याला विचारले, सुनखत, तू माझ्याबरोबर राहा आणि माझा शिष्य हो, असे मी कधीतरी तुला म्हणालो होतो काय? सुनखत्ताने मला उत्तर दिले, नाही, तुम्ही कधीच असे मला सांगितले नाही. मी त्याला विचारले, आणि तू तरी असे कधी म्हणाला होतास काय की शिष्य म्हणून मी भगवंताच्या छत्राखाली राहील? नाही भगवान, नाही. नंतर मी त्याला विचारले, जर मी तुला सांगितले नव्हते आणि तूही विचारले नव्हतेस तर मग सोडून जाण्याची भाषा तू करतोस याचा अर्थ काय? वेड्या, या दोष तुझा की माझा? पण भगवान, आपण सामान्य माणसाच्या शक्तीबाहेरील असे चमत्कार मला करून दाखवित नाही. सुनखत बोलला, अरे सुनखत्ता, मी तुला असे कधी म्हटले तरी होते काय की तू मला गुरु म्हणून स्वीकार कर आणि मी तुझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवीन? नाही भगवान, तुम्ही असे कधीच आश्वासन दिले नव्हते. तू कधीतरी आपला असा विचार मजपाशी व्यक्त केला होतास काय की भगवंताचे शिष्यत्व स्वीकारी, कारण तसे केल्याने ते माझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवतील? नाही, नाही भगवान. जर मी तसे बोललो नसेल आणि तूही तसा बोलला नसेल तर वेड्या माणसा, मला सोडून जगण्याच्या तुझ्या भाषेचा अर्थ काय? तुला असे वाटते काय की माझ्या धम्माचे प्रयोजन असामान्य चमत्कार करून दाखविणे अथवा न दाखविणे हा आहे? माझ्या धम्माचा उद्देश, जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो, हा नाही काय? भगवान, असामान्य चमत्कार करून दाखवा अथवा दाखवू नका. तथागताच्या धम्माचे उद्देश, धम्मानुसार जो आचरण करतो त्याच्या दुःखाचा परिहार होऊ शकतो, हा आहे. सुनखत, जर धम्माच्या उद्देशाच्या दृष्टीने पाहता असामान्य चमत्कार केले न केले तरी त्याचे महत्त्व नाही, तर मग तुला चमत्काराच्या प्रदर्शनाचे एवढे महत्त्व का वाटते? पहा मूर्खा, ह्या सर्व प्रकारात दोष तुझ्याकडेच येतो. भगवान, परंतु आपण मला वस्तुजातीचा आरंभ कसा झाला याचा साक्षात्कार घडवित नाही. सुनखत्ता, मी तुला कधीतरी असे म्हटले होते काय की तू माझ्या शिष्य हो आणि तुला मी वस्तुजातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवी? नाही भगवान. किंवा तू तरी मला असे कधी म्हटला होतास काय की तुम्ही मला वस्तुजातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवा म्हणजे मी तुमचा शिष्य बने? नाही भगवान, नाही. जर मीही तुला तसे आश्वासन दिले नव्हते आणि तूही तशी मागणी केली नव्हतीस, मग हे वेड्या माणसा, मला सोडून जाण्याची भाषा करतोस याचा अर्थ काय? माणसाने पाप नाहीसे करण्यासाठी वस्तुजातींच्या आरंभाचा साक्षात्कार घडविणे अथवा न घडविणे हे माझ्या धम्माचे प्रयोजन आहे असे तुला वाटते काय?
माझ्या धम्माचे उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो, हे नव्हे काय? भगवान वस्तुजातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडविला अथवा न घडविला तरी तो तथागताच्या धम्माचा उद्देश नाही. तथागतांच्या धम्माचा उद्देश जो त्या धम्माचे आचरण करील तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो, हे आहे. सुन्नखत जर धर्माच्या उद्देशाच्या दृष्टीने वस्तुजातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडविला वा न घडविला हे जर महत्त्वाचे नाही, तर मग तुला तरी त्या साक्षात्काराची आवश्यकता काय आहे? या संवादावरून स्पष्ट होते की धर्म, रिलिजन ह्या कल्पनेत वस्तुजातींच्या आरंभाचा साक्षात्कार याला महत्त्व आहे, धर्माच्या कल्पनेत ते नाही. मित्र, भगवान बुद्धाने त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग पहिला धर्म आणि धम्म यातील धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म चतुर्थ खंड धर्म आणि धम्म यामधील भाग पहिला धर्म आणि धम्म यातील 4 धर्म आणि धम्म यामधील इतर भेद भगवान आणि पोट्टपद यांच्यामधील इतर संवादात व्यक्त झाले आहे. याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत, म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम, जय बुद्धाय.